शूर्पणखा. हे सगळ्यांना माहीत आहे की लक्ष्मण यांनी शूर्पणखाचे नाक कापले होते. चला जाणून घेऊया या शूर्पणखाबद्दल 10 मनोरंजक गोष्टी. 1. शूर्पणखा ही कोण होती? ऋषी विश्वस्रवा आणि कैकसी यांची मुलगी तथा लंका नरेश रावण यांची बहीण होती शूर्पणखा. शूर्पवत नखानी यस्यसा शूर्पणखा म्हणजे जिचे नखे सुपासमान आहे. 2. शूर्पणखाच्या पतीचे नाव. कुबेरला अपराजित करून रावणने लंकावर विजय प्राप्त केली होती. त्यानंतर आपली बहीण शूर्पणखा हिचा विवाह कालकाचे पुत्र दानवराज विद्युविवाह यासोबत केला होता. 3. शूर्पणखाचा रावणाला शाप. त्रिलोक विजयावर निघालेल्या रावणाने एका युद्धात विद्युविवाह याचा वध केला. पतीच्या निधनाने शूर्पणखा खूप दुःखी झाली होती. तिने मनातल्या मनात रावणाला शाप दिला होता की माझ्यामुळेच तुझा सर्वनाश होईल. रावणाने तिला आश्वस्त करून आपला लहान भाऊ खर याच्यासोबत राहायला पाठवून दिले. ती दंडकारण्यात राहू लागली. आख्यायिकाच्या आधारावर हे पण सांगितले जाते की एकदा रावण शूर्पणखाच्या घरी जातो. शूर्पणखाचा पती विद्युविवाह श्रीहरीचे उपासक होते व श्रीहरीप्रती त्याची भक्ती पाहून रावण क्रोधित झाला आणि त्याने त्याचा तिथेच वध केला. 4. श्रीराम यांच्यावर मोहित झाली शूर्पणखा. कथा अनुसार श्रीराम दंडकारण्यातच राहत होते. तिथे जेव्हा शूर्पणखा हिने श्रीरामांना पाहिले तर ती त्यांना पाहून त्यांच्यावर मोहित झाली. श्रीरामांचा संपूर्ण परिचय जाणून ती श्रीरामांना म्हणाली की या प्रदेशाची मी स्वेच्छाचारिणी राक्षसीन आहे. मला सर्व घाबरतात. हे ऐकून श्रीरामांनी स्मितहास्य केले आणि म्हणाले की माझा विवाह झाला आहे. माझी पत्नी माझ्यासोबत आहे. माझा लहान भाऊ अविवाहित आहे तर तू त्याच्यापाशी जा. 5. लक्ष्मणाने शूर्पणखाचे नाक कापले. शूर्पणखाने लक्ष्मण यांच्यासमोर विवाहाचा प्रस्ताव ठेवला तर लक्ष्मणने तिचा प्रस्ताव अस्वीकार करून तिला परत श्रीरामांकडे जायला सांगितले. हे ऐकून शूर्पणखा रागावली आणि म्हणाली की मी सीतेला आत्ताच खाऊन टाकते. मग ही सवत राहणार नाही. मग आपण विवाह करू. जेव्हा शूर्पणखा सीतेवर हल्ला करायला गेली तेव्हा श्रीरामांच्या आदेशानुसार लक्ष्मणाने तिचे नाक कापले. असे म्हणतात की जेव्हा ही घटना घडली तेव्हा हे तिघे पंचवटीमध्ये राहत होते. पंचवटी नाशिकमध्ये आहे. हे पण बोलले जाते की नाशिकचे नाव नाशिक यासाठी आहे की तिथे शूर्पणखाचे नाक कापले होते. पण काही विद्वान हे मानत नाही. 6. खर आणि दूषणचा वध. शूर्पणखा आपले कापलेले नाक घेऊन खर आणि दूषण या आपल्या बंधूंजवळ गेली. मग या दोघांनी आपली सेना घेऊन श्रीराम आणि लक्ष्मण सोबत युद्ध केले. पण श्रीराम यांनी लक्ष्मण आणि सीता यांना एका सुरक्षित ठिकाणी जायला सांगितले व श्रीरामाने युद्ध केले. शेवटी श्रीराम यांनी खर आणि दूषण यांचा सेनासहित वध केला. ऋषी आणि गंधर्व हे देखील हे युद्ध पाहत होते. श्रीराम यांनी खर, दूषण, त्रिशिरा तथा 14,000 राक्षसांचा वध केला. 7. शूर्पणखा रावणाच्या सभेत पोहोचली. पंचवटीत अपमानित झालेली शूर्पणखा आपला भाऊ रावणाच्या सभेत पोहोचली आणि घडलेले सांगितले आणि रावणाचे कान भरले की सीता अत्यंत सुंदर आहे. ती तुझी पत्नी बनण्यासाठी सर्व योग्य आहे. तेव्हा रावणाने आपल्या बहिणीच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी आपला मामा मारीच यासोबत सीताहरणाची योजना आखली. 8. शूर्पणखाचा पूर्वजन्म. असे म्हणतात की पूर्वजन्मी शूर्पणखा ही इंद्रलोकातील नयनतारा नावाची अप्सरा होती. त्यावेळेला पृथ्वीवर वज्रा नावाचे एक ऋषी घोर तपस्या करत होते.
तेव्हा या अप्सरेला ऋषीची तपश्चर्या भंग करायला इंद्रांनी पृथ्वीवर पाठवले होते. मग ऋषींची तपश्चर्या भंग झाल्यावर त्यांनी या अप्सरेला शाप दिला की तू राक्षसी होशील, व त्या अप्सरेला तिने केलेल्या कृत्याचा पश्चाताप झाला व तिने क्षमा मागितली. मग ऋषींनी तिला सांगितले की राक्षस जन्मात तुला प्रभू श्रीहरींचे दर्शन होईल, व ऋषींनी दिलेल्या शापामुळे अप्सरा देह त्यागून राक्षस बनली. 9. शूर्पणखाचे ज्ञानाचे चक्षु उघडले. जेव्हा लक्ष्मण यांनी शूर्पणखाचे नाक आणि कान कापलेत तेव्हा शूर्पणखाचे ज्ञानाचे चक्षु उघडले आणि तिला जाणवले की ती कोण आहे. तेव्हा प्रभूचे कार्य पूर्ण करण्यासाठी सहाय्यक बनून प्रभूंच्या हातून खर, दूषण, रावण, कुंभकर्ण, मेघनाद आदी निशाचराचा वध झाला आणि प्रभूंच्या प्राप्तीसाठी पुष्करजी येथे गेली आणि पाण्यात उभी राहून भगवान शंकरांची आराधना केली. असे पण म्हणतात की रावण वध नंतर शूर्पणखा दैत्यगुरू शुक्राचार्यांजवळ जंगलात राहून त्यांच्या आश्रमात राहू लागली. 10. श्रीकृष्ण यांची पत्नी. अशी आख्यायिका आहे की शिव आराधनानंतर भगवान शिव यांनी शूर्पणखाला दर्शन दिले व वरदान दिले की द्वापरयुगात श्रीराम हे कृष्णावतार घेतील तेव्हा कुब्जा या रूपातले तुझे कुबड प्रभू ठीक करतील आणि तुझे पहिले रूप नयनतारा अप्सराचे मनमोहक रूप तुला प्रदान करतील. अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी मराठी नॉलेज यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.